शैक्षणिक सहल हा शालेय जीवनातील प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय। अभ्यासाच्या गराड्यातून उसंत घेत काही काळ निसर्गाच्या सानिध्यात खर्च करत मनाला आलेली मरगळ दूर लोटण्याची सहल ही एक नामी संधीच। देवगावकर क्लासेसची यंदाच्या 4थ्या वर्षाची सहलही अशीच अविस्मरणीय ठरली। रात्री 11च्या दरम्यान जल्लोषात राशींहून प्रस्थान केल्यानंतर जवळपास 350 किमीचा टप्पा पार करून पहाटे 6च्या सुमारास आम्ही नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर या धार्मिक क्षेत्री पोहोचलो। तेथे श्री गगनगिरी महाराज आश्रमात स्नान व सकाळचा नाश्ता उरकून श्री भगवान शंकरांच्या दर्शनाकरिता निघालो। रविवार असल्याने देशभरातून भक्तगणांचा सागर भगवान त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता। त्यामुळे आम्ही मंदिराचे गर्भगृहात प्रवेश न करता मुखदर्शन घेऊन मंदिरास प्रदक्षिणा घालून तसेच बाजारपेठेत थोडीफार खरेदी करून नाशिककडे निघालो। सकाळी 11 वाजता नाशिकला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तारांगण या ठिकाणी विश्वनिर्मितीचे रहस्य या विषयासंबंधी 3D चित्रपट पाहत असताना आपण नकळतपणे विश्वाच्या पोकळीत केव्हा हरवून जातो याचा आपल्यालाच विसर पडतो। या 3D चित्रपटातून अनेक नाविन्यपूर्ण खगोलीय गृहीतकांचा तसेच घटनांचा आम्हाला नव्याने उलगडा झाला। या तारांगणाला भेट देऊन आम्ही घोटी मार्गे घाटघरला निघालो। वाटेत शेंडी येथील हॉटेल समाधान या प्रशस्त ठिकाणी रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन भंडारदरा धरणाच्या बॅकवॉटरला वळसा मारून सायंकाळी 7च्या दरम्यान घाटघर इकोसिटी या घाटघर धरणाच्या किनारी असणाऱ्या नयनरम्य ठिकाणी मुक्कामास पोहोचलो। दिवसभराच्या प्रवासाने थोडासा थकवा आल्याने थोडा आराम करून रिसॉर्ट मधील बगीचात फेरफटका मारून रात्रीच्या गरमागरम जेवणावर ताव मारत मस्तपैकी कुडकुडणाऱ्या थंडीत शेकोटी पेटवून त्याभोवती फेर धरत भाजलेल्या मकेच्या कणसांचा आस्वाद घेत हिंदी मराठी बहारदार गीतांवर अंताक्षरी खेळत एकमेकांची फिरकी घेत उबदार ब्लँकेटमध्ये अंग लपेटून घेताना झोपेने आमच्यावर कधी ताबा मिळवला ते कळले देखील नाही। दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे साखर झोपेत असतानाच अचानक सरांनी दरवाजावर थाप टाकत सर्वांना जागे करून पटकर तयार होण्यास सांगताच आम्ही लागलीच तयारीला लागलो। तासाभरात सर्वांची तयारी पूर्ण होताच वाफळलेला गरमागरम चहाचा कप पोटात ओतून सरांचे मार्गदर्शनानुसार सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या बोलीवर घाटघर इकोसिटीचा निरोप घेऊन जवळच असणाऱ्या घाटनदेवी मंदिराकडे गेलो। येथून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहून सर्वजण क्षणभर स्तब्ध झालो। घाटनदेवीचे दर्शन घेऊन पुढे रस्त्यालगतच असणाऱ्या हायड्रोलिक वॉटर लिफ्टला भेट देऊन गाड्या तेथेच पार्क करून शिवगर्जनेचा जयघोष करीत कोकणकडा पाहण्यास सर्वजण पायी चालत गेलो। छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर।
कोकण कड्यावरून दिसणारे डोंगरांचे अभेद्यकडे आणि त्यातून झंझावात करत जाणारा वारा, लगतच असणारे सोंडी धरण आणि सोबतच वीज निर्मिती प्रकल्प यांचे अगदी निसर्गचित्र शोभावे असे मनोहारी दृश्य डबल सीटर सायकलची सफारी करत पुढे भंडारदरा धरणाच्या बॅकवॉटरला वळसा मारून आम्ही शेंडी येथील हॉटेल समाधान या ठिकाणी दुपारच्या स्वादिष्ट जेवणाचा पुन्हा एकदा पोट फुगेपर्यंत आस्वाद घेतला. सर्वांचे स्नेहभोजन आटोपताच पुढे पांडवलेणीकडे प्रस्थान केले. दरम्यान गाडीत विविध गाण्यांवर फुल टू एन्जॉय केला. तसे पाहता भंडारदरा या ठिकाणी रतनगड, कळसुबाई, अलंगगड, कुरंगगड, मदनगड, रंधा फॉल, अमृतेश्वर मंदिर, सांधनदरी, पिनॅकल पॉइंट, हरिश्चंद्रगड आदी अनेक गोष्टी आवर्जून पाहण्याजोग्या आहेत. परंतु यातील बरेच पॉइंट धोकादायक रस्त्यांनी आणि घनदाट जंगलांनी वेढलेले असल्याने, तसेच भंडारदरा घाटगर हे बिबट्या प्रवण क्षेत्र असल्याने आम्ही वेळेची मर्यादा लक्षात घेता वरील ठिकाणी जाणे टाळले. दुपारी 4च्या दरम्यान पांडवलेणी येथे आल्यानंतर अंदाजे 300 ते 350 पायऱ्या सर करून आम्ही घामेजलेल्या अंगाने लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. तेथे रीतसर तिकीट काढून लेणी पाहण्याकरिता प्रवेश केला. नाशिक शहराजवळ असणाऱ्या या लेण्या नावाला जरी पांडव लेण्या असल्या तरी त्या मूलतः बौद्ध लेण्या आहेत. हे आम्हास लेण्यांच्या रचनेवरून, तेथील चैत्यगृहांवरून तसेच तेथील शिल्पांवरून तात्काळ लक्षात आले. एकूण 24 विहारांची संरचना असणाऱ्या त्रिरश्मी डोंगराच्या पोटात कोरलेल्या तत्कालीन भारतीय इतिहासाच्या समृद्धतेची साक्ष देत उभ्या असलेल्या या लेण्या गतकाळाचा वारसा आजही सांगत आहेत. पांडव लेण्यांच्या संदर्भाने आम्हाला किशोर सरांनी थोडक्यात परंतु माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. सोबतच एक भारतीय नागरिक या नात्याने आपण आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे याची जाणीव देखील त्यांनी आम्हाला करून दिली. पांडव लेण्यांच्या निमित्ताने काही काळ का होईना आम्ही भारतीय परंपरेच्या समृद्ध वारशाशी भूतकाळात रमून गेलो. पांडव लेण्या पाहून पुढे सायंकाळी 7 वाजता नाशिकच्या पवित्र भूमीत उभे असलेल्या काळाराम मंदिर या अद्वितीय धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणी पोहोचलो. काळ्या दगडात कोरलेल्या भव्य श्रीरामाच्या मूर्तीमुळे याला काळाराम हे नाव मिळाले. हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून भारतातील सामाजिक सुधारणा चळवळींचे साक्षीदारही राहिले आहे. 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. दलितांना मंदिरात प्रवेश आणि पूजा करण्याचा हक्क मिळावा या मागणीसाठी त्यांनी मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व केले. आजही हे मंदिर श्रद्धा आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते आणि भाविकांसाठी तसेच समाजसुधारकांसाठीही प्रेरणादायी ठरते. येथे रात्रीच्या गंगा आरतीचे नेत्रदीपक दृश्य डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत कोल्हार भगवतीपूर जवळील हॉटेल जगदंबा पॅलेस येथे रात्रीचे जेवण उरकून राशींकडे मार्गक्रमण करीत सहलीच्या धमाल आठवणींना उजाळा देत स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेलो.